प्रश्न क्रमांक 1. पंचायत राज्याची मूळ संकल्पना कोणाच्या विचारांवर आधारित आहे? उत्तर आहे पंचायत राज्याची मूळ संकल्पना महात्मा गांधी यांच्या विचारांवर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस कोणत्या समितीने केली? उत्तर आहे महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस वसंतराव नाईक समिती यांनी केली. प्रश्न क्रमांक 3. भारतातील स्थानिक स्वराज्याची संकल्पना कोणत्या तत्वावर आधारलेली असते? उत्तर आहे भारतातील स्थानिक स्वराज्याची संकल्पना लोकशाही तत्वावर आधारलेली असते. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती आहे? उत्तर आहे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका पिंपरी चिंचवड ही आहे. प्रश्न क्रमांक 5. भूमितीची शास्त्रशुद्ध व तर्कशुद्ध मांडणी प्रथम कोणी तयार केली? उत्तर आहे भूमितीची शास्त्रशुद्ध व तर्कशुद्ध मांडणी प्रथम युक्लिड यांनी तयार केली. प्रश्न क्रमांक 6. सुनीत हा इंग्रजीतील कोणत्या शब्दापासून घेतला आहे? उत्तर आहे सुनीत हा इंग्रजीतील सॉनेट या शब्दापासून घेतला आहे. प्रश्न क्रमांक 7. संबोधाला दुसरे नाव काय आहे? उत्तर आहे संबोधाला दुसरे नाव संकल्पना हे आहे. प्रश्न क्रमांक 8. डेसिकोच्या मते कोणता समूह म्हणजे संबोध होय? उत्तर आहे डेसिकोच्या मते चेतकांचा समूह म्हणजे संबोध होय. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या राज्याचा उल्लेख देवभूमी म्हणून केला जातो? उत्तर आहे उत्तरांचल या राज्याचा उल्लेख देवभूमी म्हणून केला जातो. प्रश्न क्रमांक 10. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली आदिवासी जमात कोणती? उत्तर आहे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली आदिवासी जमात संथाल ही आहे. प्रश्न क्रमांक 11. मध्य प्रदेशचे विभाजन करून निर्माण केलेले नवीन राज्य कोणते? उत्तर आहे मध्य प्रदेशचे विभाजन करून निर्माण केलेले नवीन राज्य छत्तीसगड आहे. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या देशाबरोबरची भारताची सीमा प्रवेशासाठी खुली आहे? उत्तर आहे नेपाळ या देशाबरोबरची भारताची सीमा प्रवेशासाठी खुली आहे. प्रश्न क्रमांक 13. शेरशहा सुरीची कबर सासराम कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे शेरशहा सुरीची कबर सासराम बिहार राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 14. आदर्श मराठी शब्दकोश या कोशाचे संपादक कोण आहेत? उत्तर आहे आदर्श मराठी शब्दकोश या कोशाचे संपादक प्र. न. जोशी हे आहेत. प्रश्न क्रमांक 15. घाशीराम कोतवाल हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे घाशीराम कोतवाल हे पुस्तक विजय तेंडुलकर यांनी लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 16. टी. प्रकाशम यांना सन्मानसूचक उपाधी म्हणून
कोणते टोपणनाव आहे? उत्तर आहे टी प्रकाशम यांना सन्मानसूचक उपाधी म्हणून आंध्र केसरी हे टोपणनाव आहे. प्रश्न क्रमांक 17. भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोण आहेत? उत्तर आहे भारताच्या धवल क्रांतीचे जनक डॉक्टर व्हर्गीस कुरियन हे आहेत. प्रश्न क्रमांक 18. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहेत? उत्तर आहे भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा हे आहेत. प्रश्न क्रमांक 19. मदर तेरेसा यांचे संपूर्ण नाव काय आहे? उत्तर आहे मदर तेरेसा यांचे संपूर्ण नाव ॲग्नेस गॉक्शा वाजकशिव हे आहे. प्रश्न क्रमांक 20. बिनतारी संदेशवहनाचा शोध कोणी लावला? उत्तर आहे बिनतारी संदेशवहनाचा शोध मार्कोनी यांनी लावला.